श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. आज वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्त मी सुंदर अशी रांगोळी देवापुढे काढून घेतली, देवाची पूजा करून घेतली, देवाची आरती केली, फुलं वगैरे वाहून घेतली. ह्यांना कामाला जायचं होतं त्यामुळं पुरणपोळीचा बेत घातला नव्हता. फक्त आंब्याचा रस, चपाती, बटाट्याची भाजी, वरण भात एवढं स्वयंपाक केला होता. वटपौर्णिमेच्या या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाच्या तावडीतून परत मिळवले होते. तिच्या या प्रतिव्रता धर्माची आणि त्यागाची आठवण करून देणारा हा सण म्हणून साजरा केला जातो. वटवृक्षाचीच पूजा का बरं, तर हा वटवृक्ष हा अमर आहे आणि याच्याकडून भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतं. हे सायंटिफिक कारण आहे. तर इकडे माझी पूजेची सगळी तयारी झाली होती. सगळ्यात अगोदर ताट करायला घेतलं होतं. निरांजनी, पान सुपारी, विडा, हळदी कुंकू, फुलं, पानं, दोरा अशी सगळी पूजेची तयारी करून घेतली होती. खूप काही शूट करणं पॉसिबल होत नाही, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात म्हटलं थोडंसं रील्स शूट होतील आणि व्हिडिओही बनवता येईल म्हणून हे मेहंदीचे पण थोडे शॉर्ट फोटो घेतलेले आहेत. कशी वाटते मेहंदी नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप जास्त आवडली आणि रंगलीसुद्धा आहे. नंतर हा माझा फायनल लुक आहे. ह्यांना कामाला जायचं होतं म्हणून त्यांच्यासोबत 1-2 फोटो काढले. त्यांच्यासोबत 1-2 फोटो काढून नंतर निघालो वड पूजण्यासाठी. घराच्या पाठीमागच्या साईडला असल्यामुळे बिगर चपलीचा आलो. त्यानंतर मग वडाची पूजा करायला घेतली. सगळ्यात अगोदर पाणी, दूध अर्पण केलं. वडवृक्ष हे अमर मानलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि आपल्याला अखंड सौभाग्यवती होण्यासाठी वडवृक्षाकडे प्रार्थना केली. सगळ्यात आधी आईने वगैरे पूजा करून घेतली होती. मग त्यांचंच बघून आम्ही ही पूजा केली. वडाची ओटीही भरून घेतली. आंब्याने वटी भरतात, त्याचबरोबर गहू आणि पिसही ठेवला होता. त्यानंतर वडाला 7 फेरे मारण्यासाठी दोराही बांधून घेतला. आमच्या इथला हा वड खूप मोठा नाही आहे, पण आहे. दरवर्षी आम्ही इथेच येतो. अकॉर्डिंग टू मी हे सगळं पूजेचं वगैरे सगळं शूट वगैरे करणे हेच आजकालचं ध्येय ठरलेलं आहे. सगळे फोटो वगैरे काढणं, व्हिडिओ वगैरे काढणं, रील्स बनवणं या गोष्टी साहजिकच आहेत. यातूनही वेळ काढून मनोभावे देवाची पूजा करणं, आपल्या पतीला दीर्घायू मिळवणं यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर बायकांना हळदी कुंकू लावून त्यांची वटी भरून घेतली. थोडेसे फोटोज रील शूट केले. खूप काही नाही, पण आम्ही जे काही वडाची पूजा केली होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. तर कसा वाटला हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.